ही बघा, ही एक मोटर, ही दोन, आणि बघा ही तिसरी मोटर. जवळपास 15 फुटापर्यंत पाणी मारते ही मोटर. हा पंपच इतका खतरनाक आहे. चायनाला जो गन यूज करतो का आपण, तो पण लीक झाला या पंपावर. हे 3 मोटरीचा पंप मी तर पहिल्यांदा बघितला मित्रांनो. तुम्ही याच्या आधी बघितलेला आहे का मला सांगा. मसन कंपनीचा पंप आहे. त्याचं बटन खराब झालं होतं म्हणून शेतकरी घेऊन आले. त्याला खोलून बघितलं तर खतरनाक दिसलं मध्ये. म्हटलं चला एक व्हिडिओ बनवू, तुम्हाला पण दाखवू. हा बघा, हे डबल मोटरीला इथून पाणी ओढते, सिंगल मोटरीला या लेफ्ट साईडला आहे बघा. आणि दोन्हीच्या नळे एकत्र करून बाहेर काढलेलं आहे पाणी. त्याच्यात गट्टा आहे बघा 12-22चा मोठा गट्टा आहे. जुलै 2024 मध्ये बनलेला आहे. खतरनाक प्रेशर आहे मोटरीला, म्हणजे पंपच एकदम खतरनाक आहे. चायना पंप वापरायची गरजच नाही आहे शेतकऱ्याला. यांचं झालं कसं होतं, बटन खराब झालं होतं. जे डबल बटन येतं का, एका बटनावर 2 मोटरी अटॅच करून टाकले होते त्यांनी. हे बघा कसं कनेक्शन आहे मोटरीला, एकदम झकास खतरनाक. आतापर्यंत मला एक शेतकरी म्हणायचा 3 मोटरीचा पण पंप आलेला आहे, पण साला ती 3 मोटरी बसतील कुठं, गट्टा कुठं बसेल, मोटरी कुठं बसतील. पण हे बघा यांनी किती भारी केलेलं आहे. गट्टा डायरेक्ट टाकीच्या मध्ये. हे बघा, हे 2 फिल्टर दिसत आहे मध्ये. दोन्ही साईडनं 2, म्हणजे एक सिंगल मोटर ओढील आणि एक डबल मोटरीला. वायरिंग पण किचकटच यायची. वायरिंगमध्ये थोडंसं म्हणजे डोकंच लावायचं काम आहे. कारण की मी स्वतः पहिल्यांदा बघितली मित्रांनो, खरं सांगायचं तर. एकच म्हणजे मोटर अशी, म्हणजे पंप इतका खतरनाक दिसला मला का, म्हणजे असं वाटलं तुम्हाला पण दाखवू. त्याच्यामुळे व्हिडिओ बनवते. बघा पूर्ण व्हिडिओ, तुम्हाला कळेल कसा पंप आहे, काय बनवलेलं आहे. मसन कंपनी म्हणजे एकच नंबर काम केलेलं. मी असं काही नाही की यांचं ब्रँडिंग वगैरे म्हणजे प्रमोशन करतोय, आपल्याला काही घेणं देणं नाही त्यांची. पण हे वेगळं दिसलं म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. बघा, आता हे बटन घेतलं आपण, त्याचं इनपुट वायर आणि आउटपुट वायर दोन्ही एकत्र करू, म्हणजे मग डबल चेक करायचं काम पडणार नाही. एक सिंगल बटन. हे कंटिन्युटी बेसवर या मीटरवर घेतलेलं आहे मी, बजरवर याला. बघा, आता या साईडला केलं. इथं आकडी येत आहे बघा, तुम्हाला दिसत असते. बीप पण वाजतंय. हे बघा या साईडला पण बटन. आता हे 0कडे आहे तरी कंटिन्युटीचं ते रीडिंग दाखवते. आता इकडे आहे तरी पण दाखवते. म्हणजे बटन खराब झालेले. बऱ्याच जणांचे गट्टे कावर खराब होतं माहिती आहे का, अशी बटनं खराब होऊन जाते. आपण म्हणतो का पिचकरीचा वापर नाही केला तर पिचकरी गट्टा उतरून जातो, हे होतं ते होतं. कधी कधी या बटनामुळं पण होतं. हे बघा, आता हे दोन्ही साईडला केलं तरी पण ते कंटिन्युटी दाखवतं. आता हे आपण नवीन बटन घेतलं. याचं पण इनपुट आउटपुट एकत्र करून घेऊ, म्हणजे डबल चेक करायचं काम पडणार नाही. बघा, हा जुना बटन आहे, याला बाजूला दिलं टाकून आपण. आता नवीन बटन घेतोय, याची कंटिन्युटी चेक करून घेऊ. हे पण चालू आहे का नाही ते पण क्लिअर तुम्हाला कळेल. हे बघा, आता रीडिंग येते. आता 0कडे केलं, आता नाही येते बघा, ऑफ. आता परत ऑन केले दोन्ही बटन, आता रीडिंग येईल बघा, आली. आता परत ऑफ करतोय, आता येणार नाही बघा. हे बटन खराब झालं होतं, त्याच्यामुळे काय झालं, पूर्ण बॅटरीच उतरून गेली. शेतकऱ्याचं म्हणणं असं होतं 2 दिवस पिचकारी टुर वाजत होती म्हणमध्ये. आता तर म्हणजे काहीच होत नाही. ते घेऊन आले मी, म्हटलं बटन खराब असेल टाकून देऊ. खोलून बघितले तर येतं वेगळंच दिसलं मला. म्हटलं चला याच्यावर व्हिडिओ बनवू एक, तुम्हाला पण दाखवू. वायरिंग जरा किचकट आहे. यांनी काय केलेलं होतं, ते डबल बटन जे आहे त्याच्यातलं एका बटनवर 2 मोटरी टाकून दिल्या. मग ते ॲम्पियर जास्त झालं, लोड जास्त झालं, ते बटन खराब झालं. आता आपण काय केलेलं आहे, ते डबल बटनवर 2 मोटरी आणि एक जे रेग्युलेटर येतं बघा स्पीडचं, त्याच्यावर एक मोटर केलेली. म्हणजे 3 मोटरीला 3 बटनावर वेगवेगळे केलेले. त्याचं मायनसच्या जागी पिवळं वायर दिलेलं आहे, ते जोडून घेऊ. गट्टा पहिले खाली बसून घेऊ, क्लिप लावून गट्टा व्यवस्थित बसून घ्यायचा. वायर निघणार नाही, दबणार नाही याची काळजी घ्यायची. बघा, याला किती खतरनाक दिलेलं आहे. गट्टा पूर्ण मध्ये गेला लेवल. आता मोटरीला जागा आहे वरती पूर्ण. मसंत कंपनीची पिचकारी तुम्हाला घ्यायची असेल तर, म्हणजे मला असं काही हे नाही आहे, पण दुसऱ्या पिचकाऱ्या मी आतापर्यंत बघितल्या नाही. हे सीझन संपलं त्याच्यानंतर आता हे दिवाळीच्या टायमात ही पिचकारी आली. काय घर धुवायचं होतं म्हणे, म्हटलं घर या पिचकारीने कसं काय धुता येईल म्हणे, प्रेशर खूप आहे म्हणे तिला. मग बघितलं तर खरंच प्रेशर इतका जबरदस्त आहे ना,
पाहायचंच काम नाही. बघा आता हा जो मीटर आहे आपला तो बसून घेऊ. इंडिकेटर बॅटरी किती फुल आहे किती नाही आहे ते सगळं दाखवतं. ते चालू आहे नाही आहे पिचकारी बाहेरून इंडिकेट करतं. बघा दोन्ही मोटरीचं कनेक्शन किती जबरदस्त केलेलं आहे. दोन्ही मोटरीला 2 नळ्या जोडून त्यांना एक टी लावून नीड बाहेर काढलेलं आहे. टी बाहेर घुसत नाही आहे. आणि डबल मोटर पॅक केली आपण, त्याला परत खोलावं लागेल आपल्याला थोडीशी. पकडीनं पलीकडून एक क्लिप आहे तिला बाहेर काढून घेतली. ती मोटर बाजूला केली. आता ही क्लिप बाहेर येऊन जाईल. याला एक नट लावून टाईट करून घेऊ. खतरनाक पिचकरी मित्रांनो, मजा आली मला तर. म्हणजे काय तुम्हाला काय सांगा आता, खतरनाक. तुम्ही पण बघा शेवट. तुम्हाला प्रेशर इतका खतरनाक आहे. जो चायनाला आपण गन यूज करतो का तो पण लीक झाला याच्या पुढं. इतका पॉवरफुल आहे. म्हणजे चायना मशीनवर तो खराब होत नाही, याच्यावर त्यांना लीक मारून देईल. नवाच गन होता लटकवलेला होता मी दुकानात, पण झाला खराब तो याच्या चक्करमध्ये. ते छोटे गन जे आहे ना, तर कापूस मोठा झाला ना त्या टायमाला वापरायसाठी आपण चायना पंपाला देत राहत होते. तो पण याच्या पुढे लीक होऊन गेला. इतकं खतरनाक प्रेशर या मोटरीला. 3 मोटरी नऊ. आतापर्यंत मी एक मोटरीचा पंप बघितला, डबल मोटरीचा बघितला, हे 3 मोटरीचा पहिल्यांदाच बघतोय. आता तुम्ही पण बघा काय खतरनाक ॲडजस्टमेंट केलेली यांनी. वायर वगैरे व्यवस्थित लावून घेऊ. त्याच्यानंतर आता हे स्क्रू लावायचे. हे स्क्रू व्यवस्थित लावायचे. काय होतं थोडीशी जर जागा चढली ना तर टाकीला होल पडून जातं. त्यांच्या ते जिडं स्क्रू लावायचे तिडं त्यांनी जागा दिलेली असते. थोडा इकडे तिकडे झाला ना, असे बरेच पंप आले माझ्याजवळ त्यांच्या टाक्याला लीक तिथून. त्याला MC लावा, हे करा ते करा. काय होतं ते औषधीमध्ये केमिकल राहतं ते त्याला लीकच करून टाकतं. म्हणजे टाकीच बदलावं लागेल. या अशा 3 मोटरीला पंप म्हणजे टाकी भेटणं आता सध्या तरी याची, कारण की ह्याच कंपनीचं मी पहिल्यांदा बघितलं. जबरदस्त एकदम एकच नंबर. बटन चालू करून बघतोय पण चार्जिंगच नाही घट्ट्यात, त्याच्यामुळे आता ती चालू होणार नाही. आपण काय करू, हे सगळं फिट झालं का त्याला थोडी चार्जिंगला लावू. त्याच्यानंतर मग पाण्याचं प्रेशर चेक करू. पण मधून तुम्हाला दाखवायसाठी जाळी वगैरे काढली होती, ते परत बसून टाकू झाकण वगैरे लावून व्यवस्थित. आता हे बघा, हे इथं आपण चार्जिंगला लावलेली याला चार्जिंग चालू झालेली आहे. बटन बंद करतो, परत हिरवा लाईट लागेल बघा. हे बघा हिरवा लाईट लागला, परत चालू केलं का लाल होऊन जाईल. म्हणजे चार्जिंग चालू आहे. आता थोड्या वेळ चार्ज होऊन देतो, त्याच्यानंतर पाणी टाकून तुम्हाला प्रेशर दाखवतो कसं आहे. पंप थोडा तिरपा ठेवलेला मी, ते काय झालं तिथं ठेवला, मला वाटलं प्रेशर मारेल ते, पण ती एक जी सिंगल मोटर आहे तिला पाणीच भेटत नव्हतं. परत मग तिला तिकडं वरती ठेवून मी परत चेक केलं. हे बघा आता ही एक मोटर आहे, ही दुसरी मोटर आहे. तिसरी चालू करायला गेलो तर तिला पाणीच भेटत नाही, कारण पंपच तिरपा ठेवलेला आहे इकडं. आता काय करू, हिला उचलून तिकडं वरती ठेवू. ही एक मोटर, ही दुसरी, आणि बघा तिसरी. इथून तुम्हाला कळत नसेल मित्रांनो, पण 15 ते 17 फूट अंतर आहे. इतक्या लांब पाणी फेकते. काय कॅमेरा शेतकऱ्याजवळ दिला होता मी, त्यांना जरा धरायला थोडं हे झालं अंधारातून, ते जरा बरोबर नाही आलं. बघा हा पंप लीक मारतोय. लिकेज झालं पंप इथून. ते बघा कोणी कोणा पाणी फेकतंय समजा असं, ते सगळं पाणी गाळायला लागलं तिनं. दुसरा पंप यूज करायचा होता पण तेवढा टाईम नव्हता, शेतकऱ्याला जरा अर्जंट होतं. बघा प्रेशर इतका खतरनाक आहे ना. हे बघा 3 मोटरी कुठवर पाणी चाललं ते खतरनाक आहे मित्रांनो. जर खत वगैरे सोडायचं तुम्हाला, तो जो व्हिडिओ टाकला होता मी खत सोडायला, त्याला जर असा पंप असला ना, काहीच गरज नाही चायना पंप घ्यायची. असा पंप तुम्ही याच्या आधी बघितला का मित्रांनो, कमेंटमध्ये कळवा मला. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. ज्या एखाद्या मित्राला पिचकरी घ्यायची असेल त्याला हा व्हिडिओ पाठवा. म्हणजे अशी पिचकरी गेली म्हणजे एकदाच पैसे जातील, बार टेन्शन राहणार नाही.